हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे मार्केटिंग मॅनेजमेंटचा पार्ट 3. जसं की आपल्याला माहित आहे की आपण मागच्या आठवड्यापासून मार्केटिंग डिस्कस करत आहे. तर आज आपण याच्या आधी त्याचे 2 पार्ट्स केले आहे. एका याच्यात बेसिक्स ऑफ मार्केटिंग केलं होतं आणि एका याच्यात सेगमेंटेशन, टार्गेटिंग, पोझिशनिंग केले होते. दोन्ही याच्यात फार महत्त्वाचे क्वेश्चन्स डिस्कस केले गेले आहे. डिस्क्रिप्शन मध्ये दोन्हीचे लिंक्स मी देऊन देईल. ते व्हिडिओही आपण जर पाहिले नसाल तर पहा. आता आज आपण पार्ट 3 डिस्कस करणार आहे. त्याच्या आधी आपल्यासाठी एक महत्त्वाची सूचना. MS सेट 2022च्या मॅनेजमेंटच्या तयाऱ्या ऑलरेडी आमच्या ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सुरू झाल्या आहे. त्याच्यासाठी तुम्ही आमचा ग्लोबल ऑनलाईन ॲपला डाउनलोड करा आणि जर तुम्ही आमचा पेपर 2 चा कोर्स घेता तर त्याच्यात आपल्याला फुल सिलेबसचे नोट्स उपलब्ध राहतील. पूर्ण 10 युनिटचे 10 मॉक टेस्ट उपलब्ध राहतील, ज्यांनी आपल्या 1000 MCQ चा सराव होऊन जाईल आणि ते फुल सिलेबस एक्झाम लेवल आणि प्लस डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा राहील. 1000 MCQ किती काय वेटेज ठेवतील तुमच्या प्रिपरेशन मध्ये याचा तुम्ही अंदाज लावू शकता. प्लस PYQ, जे की आपले पेपराची लस आहे, म्हणजे आपल्या सेट एक्झामची लस कोण आहे? PYQ आहे. तर याच्यासाठी आपण आपला कोर्स रिफर करू शकता आणि प्लस फुल सिलेबसवर व्हिडिओ लेक्चर्स. आणि हे जर तुम्ही घेता तर याच्यात तुम्हाला पेपर 1 जो आहे, जसं तुम्हाला वरतीच दिसत आहे की पूर्णपणे पेपर 1 फ्री राहील. याच्यात तुम्हाला 50 मॉक टेस्ट राहतील, फुल सिलेबस नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि PYQ आणि प्रॅक्टिस MCQ उपलब्ध राहतील. तर हे घेण्यासाठी आपल्याला हा ऑफर जो आहे तो फक्त 31 मार्च 2022 पर्यंत उपलब्ध आहे. आपण लवकरात लवकर याचा फायदा घेऊ शकता. कोर्सची फी आहे फक्त 4000. कोर्सची फी 5000 रुपये आहे, पण ती सध्या ऑफर प्राइस म्हणून 4000 वर सुरू आहे. ओके, तर बॅचला जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करावा. क्वेश्चन नंबर 1. चला आता क्वेश्चन्स डिस्कस करू आपण. क्वेश्चन नंबर 1. द प्रोसेस ऑफ न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट स्टार्ट्स विथ. म्हणजे इथे विचारलं आहे की नवीन प्रोडक्ट जेव्हा आपण डेव्हलप करतो तर त्याची जी स्टेज आहे ती कुठून सुरू होते. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे टेस्ट मार्केटिंग, ऑप्शन बी आयडिया स्क्रीनिंग, ऑप्शन सी आयडिया जनरेशन आणि ऑप्शन डी कन्सेप्ट टेस्टिंग. न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट याच्या स्टेजेस फार महत्त्वाचे असतात आणि हे एक नॅचरल प्रोसेस आहे, ज्याने की कुठलीही फर्म किंवा कुठलीही कंपनी आपल्या प्रोडक्ट्सला डेव्हलप करते आणि मार्केटमध्ये घेऊन येते. आता आपण पाहू टेस्ट मार्केटिंग, ऑप्शन ए टेस्ट मार्केटिंग. इथे काय होतं की इथे आपल्याला कंपनी जे आहे फ्री सॅम्पल देतात. मिळतं ना खायला. सपोज एखाद्या कंपनीचं काही नवीन फूड प्रोडक्ट आलाय तर ते काय करतात की कशा ना कशासोबत त्याला फ्री देतात, म्हणजे फ्री सॅम्पली आणि मोजक्या कस्टमर्सला ते देतात. जास्तीत जास्त लोकांना त्यांना हे पाहायचं असतं की आपल्याला काय आपल्या प्रोडक्टला कसा रिस्पॉन्स मिळतो आहे. तर हे आपण टेस्ट मार्केटिंगच्या माध्यम. आयडिया स्क्रीनिंग म्हणजे काय की आयडिया स्क्रीनिंग म्हणजे तुमच्याकडे ज्या आयडियाज आहे त्याला तुम्ही चेक करून राहिले कोणते चांगले आहे कोणते नाही आहे, कोणतं आपण प्रिफर केला पाहिजे, म्हणजे ज्याला आपण रियालिटीमध्ये कन्वर्ट करू शकतो. दॅट इज ऑल अबाउट आयडिया स्क्रीनिंग. आयडिया जनरेशन. आयडिया जनरेशन मध्ये काय आहे की आपण आयडियाला जनरेट करतो, म्हणजे ज्याला जी आपल्या प्रोडक्ट बद्दल जे आपले विचार आहे, आयडियाज आहे की कसा प्रोडक्ट आपण बनवायचा, वी जनरेट द आयडिया. तर आणि जे नेक्स्ट क्वेश्चन आहे कन्सेप्ट टेस्टिंग. कन्सेप्ट टेस्टिंग मध्ये काय होतं की आपण जे आपल्या प्रोडक्टशी संबंधित जेवढी इन्फॉर्मेशन आहे त्याला ॲज अ कन्सेप्ट म्हणजे ॲज अ बेस वापरून त्याला टेस्ट करतो की हे होतं आहे, कितपत सक्षम आहे, फिजिबिलिटी काय आहे याची. दिस इज कन्सेप्ट टेस्टिंग. आता आपला करेक्ट आन्सर आहे आयडिया जनरेशन. कसं? कारण जर तुम्ही आयडियाच नाही जनरेट केला तर तुमचं प्रोडक्ट कसा येईल मार्केटमध्ये. प्रोडक्टसाठी आयडिया तर लागेल ना. फॉर एक्झाम्पल याच्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ की जर तुम्हाला झाड पाहिजे आहे, झाड लावायचं आहे, तर त्याच्यासाठी आधी तुम्हाला बीज लावावं लागेल की नाही
पार्कमध्ये किंवा आपल्या अंगणात त्याची बीज टाकावी लागेल ना. तर आयडिया जनरेशन इज जस्ट लाईक अ सीड. म्हणजे हे एक बीजेसारखं आहे, की म्हणजे हे जर तुम्ही पेरणार तरच तुम्हाला याचा झाड मिळणार आहे. ठीक आहे. म्हणजे याचे फळ खायला जर भेटेल तर फळ जे राहतील दॅट विल बी अवर प्रोडक्ट, आणि बीज जे राहील दॅट विल बी अवर आयडिया. ओके. तर ही आपली न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंटची पूर्ण प्रोसेस आहे. त्याच्यात आपल्याकडे जवळजवळ 8 स्टेप्स आहे. 8 स्टेप्स मध्ये आपली फर्स्ट स्टेज जी आहे आयडिया जनरेशन. इथे काय करू आपण, आयडियाला जनरेट करू आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आयडिया जनरेट करू, जसं ब्रेन स्टॉर्म करू आणि एक्सपर्टची ओपिनियन घेऊ, कंपनी आपल्या लोकांची ओपिनियन घेईल आणि अशा पद्धतीने आयडिया जनरेट करू. मग आयडिया स्क्रीनिंग. आयडिया स्क्रीनिंग मध्ये काय करू आपण, की जेवढे आपण आयडिया जनरेट केले आहे त्यांना आपण त्यांचा रिव्ह्यू घेऊ, चेक करू आणि इथून फायनल करू की आपलं कोणता आयडिया, आपण कोणत्या आयडियांवर आपल्याला काम केलं पाहिजे. मग कन्सेप्ट डेव्हलपमेंट अँड टेस्टिंग. कन्सेप्ट डेव्हलपमेंट मध्ये काय करू आपण, की आपलं जे कन्सेप्ट आहे, की म्हणजे कोणत्या टाईपचं आपल्याला कुठल्या मार्केटसाठी प्रोडक्ट बनवायचं आहे हे आपण ठरवू आणि त्याला ते फिजिबल आहे की नाही हे चेक करू. मग आपली स्टेप 4 आहे की मार्केट स्ट्रॅटेजी अँड डेव्हलपमेंट. कारण एवढं मोठं आपलं प्रोडक्ट आहे आणि इतकी मोठी जबाबदारी आहे, तर याला काहीतरी स्ट्रॅटेजिकली आपल्याला हँडल केलं पाहिजे ना. स्ट्रॅटेजीच नाही राहणार आणि तुम्ही म्हटलाल की चला मी असंच प्रोडक्ट काढून देतो, चालेल का तुमचं प्रोडक्ट? नाही. त्याच्यात इनोव्हेटिव्ह फीचर्स काय आहे ते आपल्याला पाहावे लागतील ना. तर हे मार्केटिंग स्ट्रॅटेजी डेव्हलपमेंट हे ही फार महत्वाची स्टेज आहे. मग त्याच्यानंतर बिझनेस अनालिसिस. बिझनेस अनालिसिस मध्ये काय होतं, की कोणत्या बिझनेसला तुम्ही टार्गेट करत आहे, म्हणजे कोणत्या प्रोडक्टमध्ये कोणत्या मार्केटमध्ये आपल्याला जायचं आहे, म्हणजे आजचा बिझनेस कसा आहे आणि त्याच्या हिशोबाने आपला प्रोडक्ट कसा राहील, दॅट विल बी बिझनेस अनालिसिस. मग नंतर प्रोडक्ट डेव्हलपमेंट. आता इथे काय करू आपण, आपल्या सगळे 5 स्टेप झाले. आधी आपण आयडिया जनरेट केली, मग त्याला स्क्रीनिंग केलं, मग कन्सेप्ट डेव्हलप केलं, कन्सेप्टला टेस्ट केलं, मग त्याच्या हिशोबाने स्ट्रॅटेजीज बनवली, बिझनेसचंही अनालिसिस करून घेतला की आजकाल काय चालतंय, कसं चालतंय, आणि मग ही फायनल स्टेज येईल, थर्ड लास्ट स्टेज येईल की प्रोडक्ट डेव्हलपमेंट. इथे आपण आपला प्रोडक्ट डेव्हलपमेंट करून घेऊ. आता तुम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट तुम्हाला पाहावं तर लागेल ना की प्रोडक्ट चालून राहिलं की नाही, पाहावं लागेल की नाही, की वेदर द प्रोडक्ट इज वर्किंग ऑर नॉट. तर हे इथे आपण काय करू, टेस्ट मार्केटिंग करू. टेस्ट मार्केटिंग म्हणजे काही कस्टमर्सला निवडून कंपनी त्यांना फुकटात आपले प्रोडक्ट ऑफर करेल विदाउट एनी चार्जेस, आणि ते मग त्यांचं बिहेवियर पाहतील की त्यांना ते प्रोडक्ट कितपत आवडतात, ते परत घेतात का, प्रोडक्ट बद्दल त्यांचे कसे रिस्पॉन्स आहे, आवडतं आहे, नाही आवडत आहे, चालत आहे, नाही चालत आहे मार्केटमध्ये. तर हे सगळ्या गोष्टी छोट्या प्रमाणात पाहिल्या जातील. आणि फायनल जी स्टेज आहे, दिस इज कमर्शियलायझेशन. इथे कंपनी काय करेल की आपल्या प्रोडक्टला फुल मार्केट लेवलमध्ये, म्हणजे पूर्ण मार्केट मोठ्या प्रमाणात लॉन्च करून देईल. दिस इज द प्रोसेस ऑफ न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट. ओके. तर याच्या स्टेजेस जे आहे ह्या फार इझी आहे. या चार्टचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊया आणि जवळजवळ जास्ती नाही 3 ते 4 वेळा फक्त पाहावं लागेल की कुठे कोणती स्टेज येते, आणि याच्या हिशोबाने आपल्याला ही प्रोसेस पूर्णपणे पाठवून देईल. प्रोसेस पाठ करणं फार इझी असतं. आपण त्याची फर्स्ट, मधली आणि लास्ट स्टेप पाठ करून द्यायची. यांनी काय होतं की आपण ऑप्शन्सच्या बेसिसवर एक्झाम मध्ये आपला आन्सर पटकन निवडू शकतो. ठीक आहे. चला आता आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊ. इन विच स्टेज ऑफ द प्रोडक्ट लाईफ सायकल प्रॉफिट्स आर सीन टू बी हायेस्ट. आता इथे विचारलं आहे की प्रोडक्ट लाईफ सायकल, आपल्यापैकी सगळ्यांनीच याच्याबद्दल ऐकलं असेल, कुठे ना कुठे आपल्या BBA MBA किंवा कॉमर्स फील्डमध्ये असाल तर तिथेही वाचलं असेल प्रोडक्ट लाईफ सायकल बद्दल. तर याच्यात विचारलंय की कोणत्या फील्डमध्ये आपलं जे प्रॉफिट्स आहे, कोणत्या स्टेजमध्ये आपले प्रॉफिट्स हायेस्ट असतात. तर याच्यात आपली इंट्रोडक्शन स्टेज आहे, ऑप्शन बी ग्रोथ स्टेज आहे, ऑप्शन सी मॅच्युरिटी स्टेज आहे आणि ऑप्शन डी डिक्लाइन. या चारी पैकी आपल्याला सांगायचंय की कोणत्या स्टेजमध्ये हायेस्ट पाहिजे, हायेस्ट. आता आपण ऑप्शन्स डिस्कस करू. आता हा ऑप्शन डी जो आहे डिक्लाइन,
आता होऊच शकत नाही, कारण शब्दच सांगून राहिला आपल्याला की आपले प्रॉफिट्स तर कमी होऊन जातील ना, प्रॉफिट्स विल स्टार्ट फॉलिंग. मग मॅच्युरिटी स्टेज ही काय आहे की मॅच्युरिटी स्टेज मध्ये ऑप्शन सी जो आहे, आपला जो प्रोडक्ट आहे, सपोज इथे बनवून दाखवतो मी रफ डायग्राम मध्ये, की इथे तुमचा प्रोडक्ट इंट्रोडक्शन झाला, मग इथे त्याची ग्रोथ झाली, इथे मॅच्युरिटी झाली आणि इथून डिक्लाइन होऊन झालं. ठीक आहे, तर हा जो पॉइंट राहील हा इथला, या पॉइंटवर म्हणजे पॉइंट सी नाव देतो मी, आणि याला इथे जो प्रॉफिट राहील, जो काही कंपनी प्रॉफिट अर्न करेल, तो इथे जर तो कमी जरी असेल आणि प्लस ग्रोथ स्टेज मध्ये जो प्रॉफिट येईल, त्या दोघांचा इथे टोटल राहील. नो डाऊट की ग्रोथ स्टेज मध्ये तुमचा प्रोडक्ट जो आहे तो खूप जास्ती विकला जाईल, ग्रोथ स्टेज मध्येही प्रॉफिट होऊ शकतो, पण तो हायर राहील ऍज कम्पेअर टू इंट्रोडक्शन. आपल्याला शब्द काय दिलाय, हायेस्ट. क्वेश्चन मध्ये वर्ड फार महत्वाचा असतो, म्हणून वर्डवर फोकस करणं आवश्यक आहे. हायेस्ट विचारलंय ना, तर हायेस्ट कशात राहील, मॅच्युरिटी स्टेज मध्ये. आणि इंट्रोडक्शन इथे तर तुम्हाला जितकं तुम्ही प्रॉफिट, इथे तुम्हाला लॉसही होऊ शकतो आणि प्लस खर्च जास्तीत जास्त करावा लागेल, कारण काय, आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट करावं लागेल, प्रमोशन करावं लागेल, आम्ही मार्केटमध्ये नवीन नवीन आहे, आम्हाला आमचा प्रोडक्ट घ्या, आमचा प्रोडक्ट खूप छान आहे, चांगला आहे, असं जेव्हा आपण सांगतो कस्टमर्सला, दॅट इज सेल्स प्रमोशन, ऍडव्हर्टाइजमेंट. आणि हे पेड सोर्सेस असतात, म्हणजे काही फ्री सोर्सेस नाहीये, दीज आर ऑल पेड सोर्सेस, इथे भरपूर पैसे लागतात. आता क्वेश्चन नंबर 3, ऑल याचा करेक्ट आन्सर आहे आपल्या सेकंड वाल्याचं ऑप्शन सी, मॅच्युरिटी स्टेज. नेहमी लक्षात ठेवायचं, जर असा क्वेश्चन आला की हायेस्ट कशात आहे, तर हायेस्ट मॅच्युरिटी मध्ये, आणि लोएस्ट म्हटलं तर लोएस्ट डिक्लाइन स्टेज मध्ये आहे. ओके, चला आता आपण क्वेश्चन 3 पाहू. ऑल ऑफ द फॉलोइंग थिंग्स विच कॅन बी मार्केटेड एक्सेप्ट. म्हणजे इथे विचारलं आहे की कोणत्या अशा गोष्टी आहे जे तुम्ही ज्याचं मार्केट करू शकत नाही. तर इथे आपल्याला वेगळे वेगळे ऑप्शन दिले आहे, म्हणजे आपल्याला ऑड वन आउट फाइंड करायचं आहे. तर इथे आपलं ऑप्शन ए आहे एक्सपिरियन्स, ऑप्शन बी सर्व्हिसेस, ऑप्शन सी इन्फॉर्मेशन, आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. इथे आन्सरच आला आपला, पण हे आपले जे ऑप्शन्स आहे त्याच्या हिशोबाने आपला आन्सर ऑप्शन डी नन ऑफ द अबव हा अगदी बरोबर आहे. कारण या सगळ्या ज्या गोष्टी आहे, एक्सपिरियन्स, तुम्ही विमानाने फिरायला जाता तर दॅट इज वेअर कॉल्ड एक्सपिरियन्स. सपोज एखादा अम्युजमेंट पार्क आहे, तिथे तुम्ही एन्जॉय करता, तर ते काय आहे, एक अनुभव आहे ना आपला. मग सर्व्हिसेस वेगळे वेगळे, जसं मेडिकल सर्व्हिसेस झाल्या, प्लस एज्युकेशनल टेक्निकल, या ज्या सर्व्हिसेस आहे, दिस कॅन बी ऑल्सो बी मार्केटेड. इन्फॉर्मेशन, जे आता बुक्स वगैरे आहे वेगळ्या आणि ज्या आपल्या जे काही इन्फॉर्मेशन आपण गुगलच्या थ्रू करतो, तर दीज इन्फॉर्मेशन आर ऑल्सो मार्केटेड. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे ब्लॉग्स असतात, आपण ब्लॉग्स वाचतो लोकांचे, तर ते काय करून राहिले, आपल्या इन्फॉर्मेशनला पोहोचवून तर राहिले, पण सोबत त्याची मार्केटिंगही करून राहिले. ओके, सो दीज ऑल थिंग्स कॅन बी मार्केटेड. तर आपला करेक्ट आन्सर राहील ऑप्शन डी, नन ऑफ द अबव. आता क्वेश्चन 4, द टाइप ऑफ डिमांड विच कस्टमर रिअलाइजेस आफ्टर द परचेस ऑफ गुड्स इज नोन एज. म्हणजे अशी कोणती टाईपची डिमांड आहे ज्याच्यात कस्टमरला वाटतं, जो कस्टमरच्या लक्षात येते, कधी लक्षात येते, आपला प्रोडक्ट घेतल्यावर लक्षात येते. तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे लेटेंट डिमांड, ऑप्शन बी आहे निगेटिव्ह डिमांड, ऑप्शन सी अनहोलसम डिमांड, आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. तर लेटेंट डिमांड म्हणजे काय, की ही सगळ्यात अशी डिमांड असते ज्याच्यात कस्टमरला आपल्याला लक्षात येतं की मला तर ऍपलचा फोन घ्यायला पाहिजे होता, मी कुठे आयफोन घ्यायला पाहिजे होता, मी कुठे यार रेडमी वगैरे असे फोन घेऊन बसलो आहे. तर दीज आर लॅटेंट डिमांड, म्हणजे नंतर लक्षात येतं. मग निगेटिव्ह डिमांड म्हणजे काय, की इथे कस्टमर जो आहे तो डिसलाईक करतो, म्हणजे आपल्या प्रोडक्टला, आपला प्रोडक्ट आवडतच नाही त्याला. फॉर एक्झाम्पल जसे इन्शुरन्स वगैरे आहे, हे करणं लोक करवतात,
पण त्यांना आवडत नाही, पण काय करणार, गरज आहे. डिसलाईक म्हणजे तुमच्या घरी एखाद्या वेळेस सपोज दुपारची वेळ आहे, आपण आराम करून राहिलो आणि एखादा त्यावेळी इन्शुरन्सवाला ऍड सेल्समॅन आला तर काय कराल तुम्ही, भडकतात ना, डोकं खराब होतं ना तुमचं. तर अशा ह्याच्यात दीज आर ऑल निगेटिव्ह डिमांड. मग अनहोलसम डिमांड. अनहोलसम म्हणजे काय, की कस्टमरला माहिती आहे की हे आपल्यासाठी नुकसानदायक आहे. फॉर एक्झाम्पल जे सिगरेट्स वगैरे असतात, असे जे प्रोडक्ट्स असतात दीज आर अनहोलसम, म्हणजे कस्टमरला माहित असतं पण कस्टमर डिमांड, म्हणून कस्टमर डिमांड नाही करत. आणि ऑप्शन डी आपला नेहमीचा नन ऑफ द अबव. तर आपला करेक्ट आन्सर आहे लेटेंट डिमांड. आता हे या 10 गोष्टी जे आहे व्हॉट कॅन बी मार्केटेड, या गोष्टी आपण मार्केट करू शकतो. फॉर एक्झाम्पल गुड्स झालं, सर्व्हिसेस झालं, एक्सपिरियन्सचं उदाहरण दिलं मी तुम्हाला, अम्युजमेंट पार्कचं, इव्हेंट्स. फॉर एक्झाम्पल जे जसं ड्रामाज वगैरे होतात, वेगळे वेगळे नाटकं होतात मोठ्या मोठ्या स्टेडियम मध्ये, तर दीज आर ऑल इव्हेंट्स. मग पर्सन मार्केटिंग, पर्सन्स मध्ये काय, की लोकही आपली स्वतःची ब्रँड व्हॅल्यू वाढवायला मार्केटिंग करतात. मग प्लेसेस, प्लेसेस म्हणजे आपण फिरायला जातो तिथे तिकीट लागतं, दीज आर प्लेस मार्केटिंग. प्रॉपर्टीज, प्रॉपर्टीज म्हणजे जे आपले रिअल स्टेटचे आहे गोष्टी, फ्लॅट्स किंवा लँड वगैरे, दीज आर प्रॉपर्टीज. मग ऑर्गनायझेशन, ऑर्गनायझेशन ही स्वतःचं प्रमोशन करतो, तर ऑर्गनायझेशन कॅन बी ऑल्सो बी मार्केटेड. इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगितलंच, आणि आयडियाज. मोठे मोठे एक्सपर्ट्स नुसती आयडिया देण्याचे भरपूर फी घेतात, तर आयडियाज कॅन ऑल्सो बी मार्केटेड. ओके, आता आपला क्वेश्चन 4 झालाय, तर आपला बरोबर आन्सर आहे लॅटेंट डिमांड. म्हणजे हे इथे जे एक्झाम्पल दिलं ना मी आपल्याला ऍपलचं आणि रेडमीचं, तर दीज आर लॅटेंट डिमांड, की आपल्याला नंतर लक्षात येतं की आपण हे नाही हे घ्यायला पाहिजे होतं. फॉर एक्झाम्पल आता क्वेश्चन नंबर 5. In dash method of test marketing, the consumer is offered the product again and again free of cost. म्हणजे कोणती अशी मार्केटिंग स्टेज आहे, टेस्ट मार्केटिंगची अशी कोणती पद्धत आहे की कंझ्युमरला आपला गुड जो आहे तो फ्री ऑफ कॉस्ट वारंवार देण्यात येतो. तर आपला ऑप्शन ए आहे स्टिम्युलेटेड टेस्ट मार्केटिंग, दुसरा सेल्स वेव रिसर्च, तिसरा कंट्रोल टेस्ट मार्केटिंग, आणि ऑप्शन डी अल्फा टेस्टिंग. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी सेल्स वेव रिसर्च. तर आपण एक्सप्लेनेशन पाहू एक एक. मार्केट टेस्टिंग म्हणजे आधी आपल्याला मी सांगितलं की इथे कंपनी काय करते की आपला प्रोडक्ट कितपत चांगला आहे, कसा आहे, लोकांना आवडतोय की नाही, हाऊ पीपल आर रिस्पॉन्डिंग, याच्यावर कंपनी रिसर्च करते. म्हणजे तर इथे बऱ्याचशा मेथड्स वापरल्या जातात, त्याच्यातल्या काही महत्वाच्या मेथड्स आपण डिस्कस करणार आहे. जसं सेल्स वेव रिसर्च ही एक मेथड आहे. तर सेल्स वेव मेथड काय होतं की प्रोडक्ट गिव्ह द प्रोडक्ट टू अ ग्रुप ऑफ कस्टमर्स, मेजर देअर रिपीट बाईंग रेट, म्हणजे ते कितपत परत परत घेतात, मे ऑल्सो यूज दिस टू कम्पेअर द इफेक्ट ऑफ द डिफरंट पॅकेजेस एक्सेट्रा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथे आपल्याला काय करावं लागतं की कंपनी वारंवार ऑफर करते तुम्हाला आमचा प्रोडक्ट घ्या, पण पहिल्यांदा काय करतील की ते असंही करतात की पहिल्यांदा तुम्हाला दुसऱ्या पॅकेजमध्ये देऊन राहिले, मग तुम्हाला कार्टनच्या माध्यमातून देऊन राहिले, मग तिसरं काही फूड प्रोडक्ट त्यांना ऑफर करायचं आहे तर व्यवस्थित त्याला पॅकेजिंग पूर्ण सजवून गिफ्ट प्रॅप करून असं देऊन राहिले. तर दीज आर ऑल सेल्स वेव रिसर्च. म्हणजे कारण टेस्ट मार्केटिंग मध्ये कंपनी काय करते, दीज आर डुईंग रिसर्च की वेदर द प्रोडक्ट इज इन अ स्टेट टू लॉन्च ऑर नॉट, म्हणजे प्रोडक्ट चांगला आहे, लॉन्च करण्यासारखा आहे की नाहीये. आता स्टिम्युलेटेड स्टोअर टेक्निक्स, स्टिम्युलेटेड स्टोअर टेक्निक्स मध्ये काय होतं की गिव्ह अ ग्रुप ऑफ टार्गेट कस्टमर्स some money to spend on the products, show them your advertisement, monitor their behavior. आता याच्यात काय करते की कंपनी तुम्हाला काही इनडायरेक्टली ऑफर देते, वाउचरच्या माध्यमातून किंवा काही इनडायरेक्टली ऑफर देते आणि तुमच्या समोर काही प्रोडक्ट ठेवून देते.
आणि प्रोडक्ट तुम्ही कसं कोणचं घेता आहे हे ते मॉनिटर करतील आणि तुम्हाला ऍडव्हर्टायझिंगमेंटही दाखवतील आणि घेताना तुमचं बिहेवियर कसं आहे, म्हणजे तुम्ही कसे वागून राहिले त्याला आपण म्हणतो स्टिम्युलेटेड स्टोर मार्केटिंग. आता याच्यासाठी आपण एक हे एक्झाम्पल पाहू. फॉर एक्झाम्पल हा स्टोर आहे हा, आणि इथे हा माणूस बसलाय, हा मार्केटर आहे. माझी ड्रॉइंग तशी खूप मस्त नाही आहे, पण तरी ठीकठाक होऊन जाते. हा मार्केटिंग करून राहिला, पण हा काय करेल, हा तुम्हाला पैसे देईल आणि तुम्ही इथे दुकानात चालले जाल आणि इथे त्यांचे प्रोडक्ट्स ठेवले आहे, 1 2 3 4 असे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स ठेवले आहे. आणि इथे यांनी काय केलं की हे घ्या, पैसे घ्या, मार्केट दाखवा. आणि हा नाही नाही, आधी आतमध्ये नाही जा, आतमध्ये जाण्याच्या आधी काय करेल तो, ही ऍडव्हर्टाइजमेंट पाहून घ्या बुवा आमची, याच्या हिशोबाने आतमध्ये जाऊन तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या. आता फॉर एक्झाम्पल इथे हे आतमध्ये आलो आपण, हे आपण आहे, ठीक आहे, छोटेसे हे आपण आहे. आता आपलं बिहेवियर कसं आहे, म्हणजे आपण कसं रिस्पॉन्ड करतो वेगळ्या वेगळ्या प्रोडक्ट्सला, तर दीज विल बी कॉल्ड एज स्टिम्युलेटेड टेस्ट मार्केटिंग. ठीक आहे, इथे जे आपलं बिहेवियर मॉनिटर करण्यात येईल ते स्टिम्युलेटेड टेस्ट मार्केटिंग. आपल्या ड्रॉइंग जर आवडली नसेल तर सॉरी. आता एक अजून राहिला आपला अल्फा टेस्टिंग. अल्फा टेस्टिंग मध्ये काय होतं की इज द फर्स्ट एंड टू एंड टेस्टिंग ऑफ अ प्रोडक्ट टू इन्श्योर इट मीट्स द बिझनेस रिक्वायरमेंट्स अँड फंक्शन्स करेक्टली. इट इज टिपिकली परफॉर्म्ड बाय इंटरनल एम्प्लॉईज अँड कंडक्टेड ॲट अ लॅब स्टेज एन्व्हायरमेंट. म्हणजे अल्फा टेस्टिंग म्हणजे काय की इथे काय केलं जातं, एंड टू एंड टेस्टिंग केलं जातं, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिलं जातं. वेगळ्या छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी बारीक गोष्टी पाहिल्या जातात की कस्टमरची नीड मीट करायला आपला प्रोडक्ट आहे की नाही, व्यवस्थित आहे सगळं फंक्शनिंग वगैरे त्याचं व्यवस्थित सुरू आहे की नाही. आणि मोस्टली हे जे काम आहे हे इंटरनल एम्प्लॉईज करणं, म्हणजे ऑर्गनायझेशन, सपोज कंपनीनी जे प्रोडक्ट बनवलं आहे तर कंपनी काय करेल, आपल्या एम्प्लॉईला देईल, आपल्या सुपरवायझरला देईल, मॅनेजरला देईल की एकदा तुम्ही वापरून पहा. लॅब बेसिसवर टेस्ट करतील ते की बरोबर आहे की नाही बरोबर आहे, आणि त्याच्या हिशोबाने ते आपलं अल्फा टेस्टिंग करतील. ठीक आहे, आणि मग जर त्यांचं फायनल झालं की हे प्रोडक्ट आपला ठीक आहे तर मग ते लॉन्च करतील. ठीक आहे, तर टेस्ट मार्केटिंग मध्ये हे वेगळे वेगळे मेथड्स येतात ज्यांना वापरून कंपनी आपलं हे इन्शुअर करते की वेदर अवर प्रोडक्ट इज बेनिफिट फॉर द मार्केट ऑर नॉट. आता क्वेश्चन 6 पाहू आपण. विच ऑफ द स्टेटमेंट इज नॉट ट्रू विथ रिस्पेक्ट टू प्रोडक्ट लाईफ सायकल. आता इथे म्हटलं की आपली जी PLC असते, प्रोडक्ट लाईफ सायकल, त्याच्या हिशोबाने कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे. नॉट ट्रू म्हटलं ना म्हणजे चुकीचं आहे. आता इथे आपल्याला ऑप्शन्स गिवन आहे. ऑप्शन ए, in the introduction stage the company needs to do heavy advertisements. Option B आहे, the company puts heavy efforts to maintain the position in decline stage. ठीक आहे, मग ऑप्शन सी, the company phase out the non useful products in the growth stage. आणि ऑप्शन डी आहे, the company has broad product line length in the growth stage. थोडस कॉशियस होत जर वाचाल तर याचं उत्तर काढू शकाल. किंचित डिफिकल्ट आहे पण इझी आहे. तर आपण ऑप्शन्स डिस्कस करू आता. ऑप्शन एनी काय म्हटलंय की ऑप्शन एनी म्हटलंय की इंट्रोडक्शन स्टेज मध्ये कंपनीला खूप जास्ती हे ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागते. हे तर अगदी बरोबर आहे. तुमचं प्रोडक्ट आलं तर तुम्ही जर लोकांना कळवणारच नाही, त्यांना अवेअरच नाही करणार, तर तुमचा प्रोडक्ट कसा विकला जाईल. तर इट इज कम्प्लिटली ट्रू ऑप्शन ए. मग ऑप्शन बी आपण चेक करू. ऑप्शन बी मध्ये काय म्हटलं की द कंपनी पुट्स हेवी एफर्ट टू मेंटेन द पोझिशन इन डिक्लाइन स्टेज. तर डिक्लाइन स्टेज मध्ये जर आहे तर डिक्लाइन स्टेज मध्ये काय होतं की कंपनी
आपल्याला वाचवण्यासाठी काही ना काही किती जितकं जास्ती जोर लावता येईल तिला स्वतःला वाचवण्यापेक्षा त्याच्या प्रोडक्टला, तर ती तेवढा जोर लावेल. मग ऑप्शन सी, द कंपनी फेज आउट ऑन द नॉन युजफुल प्रोडक्ट्स इन द ग्रोथ स्टेज. आता ग्रोथ स्टेज आपली वरची असते, तर इथे आपण आपले जे काही असंही होऊ शकतं की जे आपल्या कामाचं नाही तेही आपण विकू आणि ते विकल्या जाईल. ग्रोथ स्टेज मध्ये असं होतं ना, ग्रोथ स्टेज मध्ये तुम्ही सॉर्टिंग नाही करत. ग्रोथ स्टेज मध्ये तुमचा सेल्स जे आहे तो इंट्रोडक्शन पेक्षा अजून वाढत जातो, तुमचा प्रॉफिट लेवल वाढत जातो. म्हणून सी स्टेटमेंट जी आहे ती चुकीची आहे. इथे डज नॉट फेज आउट असं पाहिजे. मग ऑप्शन डी काय आहे, द कंपनी हॅज अ ब्रॉड प्रोडक्ट लाईन लेंथ इन द ग्रोथ स्टेज. ग्रोथ स्टेज मध्ये काय, कंपनीच्या खूप जास्ती प्रोडक्ट लाईन्स असतात. तर ही ऑल्सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट. तर आपला करेक्ट आन्सर काय आहे, ऑप्शन सी, द कंपनी फेज आउट इट्स नॉन युजफुल प्रोडक्ट्स इन द ग्रोथ स्टेज. ठीक आहे. आता क्वेश्चन 7 हाही प्रोडक्ट लाईफ सायकलचा आहे. द कंपनी युजेस इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी इन द स्टेज अर्ली टू मॅच्युरिटी स्टेज. ठीक आहे. आणि स्टेटमेंट 2 काय आहे, द सेल्स ऑफ द कंपनी आर ॲट द पीक इन द स्टेज बियॉन्ड द इंट्रोडक्शन स्टेज. थोडं इनडायरेक्टली आणि फिरवलेलं आहे, पण जमून जाईल. न जमण्यासारखं काही नाही, कारण प्रोडक्ट लाईफ सायकलच्या आपल्याला जर स्टेजेस माहिती आहे कशानंतर काय येतं, तर हे आपण इमिडिएट याच्या वर्डिंगला इग्नोर करताही आपण करू शकतो. तर आपला ऑप्शन ए आहे की बोथ स्टेटमेंट बरोबर आहे. मग बोथ स्टेटमेंट चुकीचे आहे 1 आणि 2. मग सी मध्ये काय आहे की ऑप्शन 1 चुकीचं आहे आणि ऑप्शन 1 बरोबर आहे आणि ऑप्शन 2 चुकीचं आहे. आणि डी स्टेज मध्ये काय म्हटलंय की ऑप्शन 2 करेक्ट आहे पण ऑप्शन 1 चुकीचं आहे. आता आपण स्टेटमेंट्स पाहून घेऊ, एकदा डिस्कस करू की द कंपनी युजेस इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी इन द स्टेज अर्ली टू मॅच्युरिटी स्टेज. आता आपल्या ज्या 4 स्टेज आहे, पहिली कोणती येईल, इंट्रोडक्शन, मग ग्रोथ, मग मॅच्युरिटी आणि मग डिक्लाइन. जेव्हा आपल्या तुम्ही UG PG मध्ये असाल तेव्हा या टॉपिकवर जवळजवळ 10 ते 16 मार्काचा प्रश्न आपण लिहिलाच असाल, बऱ्याच लोकांनी लिहिला असेल, कारण हा कुठल्याही विद्यापीठाचा प्रिय प्रश्न राहतो. म्हणजे मार्केटिंगचा जेव्हाही पेपर निघतो त्याच्यात हा किंवा तो न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट या दोन पैकी कोणता ना कोणता ते देतातच. म्हणजे त्यांना खूप प्रेम असतं या टॉपिकशी. तर आपला जो क्वेश्चन आहे की अर्ली टू द मॅच्युरिटी स्टेज, कारण ही मॅच्युरिटी आहे ना आपली, मॅच्युरिटी स्टेजच्या आधी कोणती स्टेज येते, ग्रोथ. आणि ग्रोथ मध्ये काय करते कंपनी, इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी वापरते. इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन स्ट्रॅटेजी म्हणजे कसं की प्रत्येक ठिकाणी ते आपल्या गुड्स ठेवतील, प्रत्येक दुकान इवन फॉर एक्झाम्पल जे स्पेशल जे आपले डेली नीड्सचे प्रोडक्ट्स असतात ते काय करतात की फॉर एक्झाम्पल टूथपेस्ट वगैरे झालं किंवा ब्रेड वगैरे झालं, तर हे काय करतात, जास्तीत जास्त जे ग्रॉसरी शॉप्स असतात किंवा जे जनरल स्टोर्स असतात, मल्टी आपले जे मॉल्स असतात, इथे आपला प्रोडक्ट ठेवतात, कारण हे विकल्या जाईल अशा उम्मीद आशेने ते ठेवतात. मग द सेल्स ऑफ द कंपनी आर ॲट पीक इन द स्टेज बियॉन्ड द इंट्रोडक्शन स्टेज. बियॉन्ड द इंट्रोडक्शन म्हणजे कोण आलं, ही ग्रोथ स्टेज. तर ग्रोथ स्टेज मध्ये आपला सेल जो आहे तो पीक वरच राहतो. तर ही सुद्धा बरोबर आहे. म्हणून द करेक्ट आन्सर इज बोथ द स्टेटमेंट 1 and 2 आर करेक्ट. ही आपली पूर्णपणे प्रोडक्ट लाईफ सायकलची स्टेज आहे, ज्याच्यात आपल्या चारही स्टेजच्या बऱ्याचशा फीचर्सला डिस्कस केल्या गेल्या आहे. तर आपले सेल्स जे आहे, सगळ्यात पहिले आपण पाहू सेल्स कसे आहे. तर जी इंट्रोडक्शन स्टेज आहे इथे आपले सेल्स लो राहतील, मग इथे आपले रॅपिडली ग्रो करतील सेल्स, मग इथे पीक सेल्स राहील. एक मिनिट, सॉरी, इथे जो
आपला क्वेश्चन जो आहे तो, सॉरी, याचा आन्सर जो आहे तो बरोबर नाहीये. कारण आपण जर चार्टला स्टडी करून पाहिलं तर इथे ऑप्शन सी जो आहे, ऑप्शन सी, स्टेटमेंट 1 इज करेक्ट बट स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. कारण इथे काय लिहिलंय की स्टेजेस, द सेल्स ऑफ द कंपनी आर एट पीक इन द स्टेज बियॉन्ड द इंट्रोडक्शन स्टेज. तर बियॉन्ड म्हटल्याने आपल्याकडे या दोन्ही पॉसिबिलिटीज बनतात की स्टेट बियॉन्ड म्हणजे इंट्रोडक्शनच्या पलीकडे ग्रोथ येते तशी, तर म्हणून मॅच्युरिटी मध्ये असतो. बियॉन्ड द ग्रोथ स्टेज जर असता तर हा स्टेटमेंट बरोबर झाला असतं. इथे इंट्रोडक्शनच्या जागी काय पाहिजे होतं, ग्रोथ स्टेज पाहिजे होतं. म्हणून दिस स्टेटमेंट विल बी, हा ऑप्शन ए जो आहे हा पण रॉंग आहे आणि करेक्ट आन्सर जो आहे तो ऑप्शन सी आहे. स्टेटमेंट 1 बरोबर आहे आणि 2 चुकीची आहे. ठीक आहे. आता आपण पीएलसीच्या स्टेजेसचे फीचर्स डिस्कस करत होतो. तर पीक सेल्स कुठे राहील, मॅच्युरिटी स्टेज मध्ये राहील आणि सेल्स कुठे कमी होणं सुरू होईल, डिक्लाइन स्टेज मध्ये. ठीक आहे. आता जो सेकंड पॉइंट आहे आपल्याला कॉस्ट, कॉस्ट मध्ये काय होतं की आपल्याला पीक सेल्स हाय कॉस्ट पर कस्टमर इंट्रोडक्शन मध्ये लागेल, मग ऍव्हरेज कॉस्ट लागेल ग्रोथ स्टेज मध्ये, मग लो कॉस्ट लागेल कारण इथे कस्टमर अवेअर होऊन जाईल, तर इथे आपल्याला खर्च नाही करावा लागणार. आणि डिक्लाइन मध्ये काय, डिक्लाइन मध्येही लो कॉस्ट राहील. मग प्रॉफिट्स, प्रॉफिट्स मध्ये प्रॉफिट्सच्या हिशोबाने काय राहील की निगेटिव्ह प्रॉफिट्स राहतील, पहिले काहीच होणार नाही. मग इंट्रोडक्शन मध्ये, सॉरी, हे रायझिंग प्रॉफिट्स ग्रोथ मध्ये वाढतील आणि मग हाय प्रॉफिट्स ते मॅच्युरिटी आपण क्वेश्चनही पाहिला होता. आणि ऑप्शन डी, प्रॉफिट्स डिक्लाइन होतील डिक्लाइन स्टेज मध्ये. मग कॉम्पिटिटर्स, कॉम्पिटिटर्स आपल्याकडे फ्यू राहतील. इथे कॉम्पिटिटर्स आपल्या इंट्रोडक्शन मध्ये फ्यू राहतील, मग कॉम्पिटिटर्स वाढतील ग्रोथ स्टेज मध्ये. मग स्टेबल नंबर ऑफ बिगिनिंग टू डिक्लाइन, म्हणजे इथे आपली डिक्लाइन व्हायला सुरुवात होईल आणि लास्ट स्टेज जी आहे ती डिक्लाइनिंग नंबर्स. ठीक आहे. आता आपण मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह काय राहतील हे डिस्कस करू स्टेजेस प्रमाणे. तर पहिल्या याच्यात काय करू आपण, प्रोडक्ट एंगेजमेंट, म्हणजे कस्टमरला एंगेज करू, आपल्याकडे ट्रायल देऊ. मग सेकंड स्टेज मध्ये मार्केटचं शेअर वाढवू आपण. आणि थर्ड स्टेज प्रमाणे काय राहील की आपलं प्रॉफिट तर मॅक्सिमाइज राहील आणि मार्केट स्टेज काय आहे ते डिक्लाइन, ते डिटरमाइन करू. आणि फोर्थ स्टेज मध्ये काय होईल की रिड्यूस एक्सपेंडिचर अँड मिल्क द ब्रँड, म्हणजे आपण आपला खर्च कमीत कमी करू. ठीक आहे. आता स्ट्रॅटेजीज मध्ये आपण पाहू. स्ट्रॅटेजीच्या हिशोबाने काय होतं की आपण इंट्रोडक्शन स्टेज जेव्हा असते तेव्हा आपला न्यू बेसिक प्रोडक्ट ऑफर करतो. मग जेव्हा ग्रोथ स्टेज असते त्याच्यात काय करतो की प्रोडक्ट जे आहे त्यांना एक्सटेंड करतो, अजून जास्ती सर्व्हिस ऍडिशन, त्यांना वॉरंटी देणं, अजून आफ्टर सेल सर्व्हिस फ्री मध्ये देणं, असं करतो. मग जेव्हा मॅच्युरिटी स्टेज येते की आपला सेल्स तर वाढून गेले पण आपला मार्केट शेअर थोडा कमी पडून राहिला, कॉम्पिटिटर घुसून राहिले मार्केटमध्ये, तर आपण काय करू की आपला जो ब्रँड आहे त्याच्यात डायव्हर्सिफाय करू त्याला ब्रँडला. आणि ऑप्शन डी मध्ये काय, फेज आउट, म्हणजे फेज आउट द वीक आयटम्स. वीक आयटम्स म्हणजे काय की जे आयटम्स आता विकल्या जात नाहीये त्यांना आपण विकणं बंद करून देऊ, हटवून देऊ आपल्या मार्केटमधनं. आता प्राइस, प्राइस मध्ये काय होतं की कोणती स्ट्रॅटेजी वापरू आपण, कॉस्ट प्लस. मग ग्रोथ स्टेज मध्ये आपण पेनिट्रेशन वापरू. मग त्याच्यानंतर याच्यात कॉम्पिटिशनच्या हिशोबाने आपण मॅच्युरिटी मध्ये प्राइसिंग वापरू आणि कॉस्ट प्राइस वापरू, सॉरी कट प्राइस वापरू आपण डिक्लाइन मध्ये. कारण डिक्लाइन मध्ये कसं की आपल्याला स्वतःला टिकवून ठेवायचं आहे, तर आपण आपल्याला एक वेळेस थोडंसं नुकसान सहावं लागलं तरी चालेल पण आमचा प्रोडक्ट आम्ही कमी कॉस्ट मध्ये देऊ. कारण त्याच्या मागे अजून एक कारण असतं की ते कंपनी जी आहे ती ग्रोथ आणि मॅच्युरिटी मध्ये आपली जी मार्जिन आहे ती कव्हर करू शकते. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण, आता जे मोठ्या ऑफ सीझन जे सेल्स लागतात, फॉर एक्झाम्पल कपड्याचे सेल लागतात, काही जे एक्झिबिशन्स वगैरे लागतात, एक्सपो लागतात, तर हे काय लागतात, कारण याच्यात कंपनी काय करते की त्यांचा जो उरलेला माल आहे तो त्यांना विकायचा आहे आणि त्याची ती डिक्लाइन स्टेज मध्ये आली म्हणून ते
500 ओनली, 200 ओनली, 1000 ओनली असे करून ते विकून देतात. इथे त्यांना लॉस झाला तरी चालतो, कारण त्यांना त्यांची जी मार्जिन आहे तिथे ऑलरेडी त्यांनी ग्रोथ आणि मॅच्युरिटी मध्ये हे करून घेतली ना, वसूल करून घेतले ते पैसे जेवढे त्यांची इन्व्हेस्टमेंट होती आणि मार्जिन होती, प्रॉफिट मार्जिन. सो म्हणून हे जे सेल वेल असतं, सेल जेव्हाही येतो ती एक मोस्टली डिक्लाइन स्टेज असते, कारण ते प्रोडक्ट सेलमध्ये तुम्ही जाल तर तुम्हाला ते खूपसा पटवण्याचा प्रयत्न नाही करणार, पण त्यांच्या दुकानात जर तुम्ही जाल तर त्यांना तुम्हाला ते फुकटाचा चहाही ऑफर करतील की बाबा रे या बसा आणि आमचा प्रोडक्ट घ्या. ठीक आहे. आता डिस्ट्रीब्युशन मध्ये काय की सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन वापरू आपण इंट्रोडक्शन मध्ये, मग इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन ग्रोथ स्टेज मध्ये वापरू, आणि बिल्ड मोर इंटेन्सिव्ह डिस्ट्रीब्युशन मॅच्युरिटी मध्ये वापरू, आणि सिलेक्टिव्ह डिस्ट्रीब्युशन जे आहे ते परत आपण डिक्लाइन स्टेज मध्ये वापरू. ठीक आहे. आता ऍडव्हर्टायझिंग जी आहे ती ऍडव्हर्टायझिंग आपण अवेअरनेस आपल्याला खूप बिल्ड करावी लागेल सुरुवातीत, म्हणून आपण ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये खूप इन्व्हेस्ट करू. मग ग्रोथ मध्ये काय होईल, ग्रोथ मध्ये आपल्याला कस्टमरला एंगेज करायचं आहे, त्याचा इंटरेस्टही मेंटेन करायचा आहे, तर आपण इथेही आपण ऍडव्हर्टाइजमेंट ब्रॉड लेवलवर करू. मग ऑप्शन जी मॅच्युरिटी स्टेज येईल तर आपण याच्यात दाखवू की आपला ब्रँड कसं सेपरेट आहे, बेनिफिट्स काय आहे ब्रँडचे, इथे आपण त्याच्यावर फोकस करू. आणि डिक्लाइन स्टेज मध्ये काय करू आपण की आपलं जे ऍडव्हर्टायझिंगचा खर्च आहे तो अगदी मिनिमम करून देऊ. मग सेल्स प्रमोशन मध्ये काय होईल की इंट्रोडक्शन मध्ये आपण नवीन आहात तर आपल्याला कस्टमरला अवेअर करावं लागेल, तर इथे ऍडव्हर्टायझिंग सारखंच चालेल की पहिले आपण खूप प्रमोशन करू, नंतर आपण सेल्स प्रमोशन थोडं कमी करू, मग मॅच्युरिटी स्टेजला आल्यावर आपण ब्रँड स्विच करू, आपला डायव्हर्सिफिकेशन करू, तर इथेही थोडंसं आपण प्रोडक्ट सेल्स प्रमोशन करू, आणि डिक्लाइन मध्ये आपल्याला काही अगदी मिनिमम लेवलवर सेल्स प्रमोशन करू किंवा करणारही नाही. तर हा आपला पूर्ण चार्ट आहे. याच्यात जेवढे पॉइंट्स होते मी समजवले आहे आपल्याला, आणि आपल्याला हे पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतील, कारण याला कसं एक्झाम मध्ये विद्यापीठ बेस बनवून स्टेटमेंट वाला जसं XY जसं आपण एक करवलं ना आता मागे स्ट्रॅटेजीज वाला, तसा क्वेश्चन येऊ शकतो. किंवा असंही विचारलं जाऊ शकतं की सिलेक्टिव्ह स्ट्रॅटेजी कोणत्या कोणत्या स्टेजमध्ये विचारल्या जाते, वापरल्या जाते, असंही क्वेश्चन बनतो. ते हा चार्ट जो आहे हा फार इम्पॉर्टंट आहे. मी इथे स्टार मार्क करून देतो आपल्याला, जेणेकरी हे आपल्याला लक्षात राहावं की याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता आणि याला पूर्ण मेमोराईज करण्याचा प्रयत्न करा. तसाच हाही एक चार्ट आहे, हा मी एक्सप्लेन नाही करणार, कारण इथेही तेवढ्या गोष्टीच आहे जेवढ्या मागच्या चार्टमध्ये होते आपल्या. फक्त इथे ग्राफिक्स आणि थोडस लिहिण्याची पद्धत जी आहे याच्यात थोडासा बदल आहे. ओके, आय होप यू गॉट ऑल द इन्फॉर्मेशन रिलेटेड टू प्रोडक्ट लाईफ सायकल. चला आता इथे एक महत्वाची इन्फॉर्मेशन अजून की प्रोडक्ट लाईफ सायकल जे आहे हा कन्सेप्ट कोणी दिलाय, रेमंड वर्मननी दिला आहे. RVPLC असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, रेमंड वर्मन प्रोडक्ट लाईफ सायकल. मग आता क्वेश्चन नंबर 8, इन डॅश स्टेज ऑफ प्रोडक्ट लाईफ सायकल आर सेल्स प्रमोशन ऍक्टिव्हिटीज आर मिनिमाइज्ड. आता हे नाही चुकवायचं, आता 5-10 मिनिटं हेच सगळं समजवलेलं आहे. तर याच्यात आपल्याकडे आहे इंट्रोडक्शन स्टेज, मग B ग्रोथ स्टेज, C मॅच्युरिटी स्टेज, आणि D डिक्लाइन स्टेज. तर याचा आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन D डिक्लाइन स्टेज, कारण या दोन्ही मध्ये तर आपला सेल्स प्रमोशन राहील. कुठे चाललंय, या दोन ऑप्शन A आणि B इंट्रोडक्शन आणि ग्रोथ मध्ये आपला प्रमोशन राहील, आणि C मध्ये जो आहे D मध्ये डिक्लाइन मध्ये आपल्या प्रमोशन ऍक्टिव्हिटीज ज्या आहे त्या एकदमच कमी होऊन जातील. ठीक आहे, प्रमोशन विल बी मिनिमाइज्ड. आता हे आपल्या इथे पहा, डिक्लाइन मध्ये सगळं रेड दाखवलेलं आहे ना कलर वाईज. तर डिक्लाइन मध्ये रेड दाखवण्याचं हे कारण आता कंपनी खतऱ्यात आली आहे. तर याला जर तुम्ही जर व्यवस्थित एफर्ट नाही केले, व्यवस्थित स्ट्रॅटेजी नाही वापरणार, तर तुम्ही सरळ मार्केटमधनं बाहेर व्हाल. ओके.
आता हा मॅच द कॉलम आहे. मॅच द कॉलम आपल्याला कॉलम ए आणि बी ला मॅच करायचंय. तर इथे आपल्याला कॉलम ए मध्ये दिलंय 1 प्रोडक्ट लाईफ सायकल, 2 इंट्रोडक्शन, सी न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट आणि 4 प्रोडक्ट मिक्स. आणि बी मध्ये आपल्याला अल्फाबेटिकली दिलंय. ऑप्शन पॉइंट ए आहे ह्यूज इन्व्हेस्टमेंट इन प्रमोशन, बी रेमंड वर्मन, सी प्रोडक्ट डेप्थ आणि डी कमर्शियलायझेशन. आता जर तुम्ही आतापर्यंतचं सेशन लक्ष देऊन ऐकलं आहे तर तुमचा एक उत्तर येईल आणि त्यांनी बनवून देईल आन्सर. तर आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए BADC. कारण कसं आता PLC आपल्याला सांगितलं मी, पीएलसीचं कोण होतं? रेमंड वर्मन. आणि रेमंड वर्मन 1चा बी कुठे आहे? फक्त ऑप्शन ए मध्ये आहे. म्हणून हाही गेला, हाही गेला, हाही गेला. ठीक आहे. आता असं एलिमिनेट 1 किंवा 2 ट्राय केले आपण तर आपल्याला जमू शकतं. असं काही मॅच द कॉलम पाहून टेन्शन मध्ये नाही यायचं, कारण दीज आर द मोस्ट स्कोरिंग क्वेश्चन्स. आता इंट्रोडक्शन मध्ये काय होईल? इंट्रोडक्शन मध्ये आपण पाहिलं ना की आपल्याला खूप जास्ती एफर्ट्स करावे लागतील. ह्यूज प्रमोशन. मग न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट कशासोबत जाईल? कमर्शियलायझेशन सोबत. ठीक आहे. आणि प्रोडक्ट मिक्सचं काय येईल? प्रोडक्ट मिक्सचं आहे प्रोडक्ट डेप्थ, कारण ही प्रोडक्ट मिक्सची एलिमेंट आहे. ठीक आहे. चला, आय होप हा क्वेश्चन समजला असेल. आता क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग आर द एलिमेंट्स ऑफ प्रोडक्ट मिक्स? तर ऑप्शन ए आहे आपल्याकडे प्रोडक्ट विड्थ, मग बी कन्सिस्टन्सी, सी प्रोडक्ट लाईन आणि ऑप्शन डी आपला प्री ऑप्शन ऑल ऑफ द अबव. तर जेव्हा पण आपण प्रोडक्ट मिक्स बद्दल डिस्कस करतो तर प्रोडक्ट मिक्स मध्ये या 3 गोष्टी येतात: प्रोडक्ट विड्थ, कन्सिस्टन्सी, लाईन आणि प्रोडक्ट डेप्थ. तर आपला करेक्ट आन्सर होऊन जाईल ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. आता हे काय आहे? प्रोडक्ट मिक्स म्हणजे काय? की प्रोडक्ट मिक्स किंवा प्रोडक्ट असॉर्टमेंट. प्रोडक्ट मिक्स इज अ सेट ऑफ ऑल द प्रोडक्ट लाइन्स अँड आयटम्स दॅट अ पर्टिक्युलर सेलर ऑफर्स फॉर द सेल टू द बायर्स. म्हणजे प्रोडक्टशी संबंधित जितके पण लाईन्स आहे, जितके पण आयटम्स आहे, त्याला जो कस्टमर बायर सेलर ऑफर करून राहिला बायरला, तर हे कशात येईल? प्रोडक्ट मिक्स मध्ये येईल. आता प्रोडक्ट विड्थ काय असते? की डिफरंट प्रोडक्ट लाईन्स इन अ कंपनी कॅरीज. मग लेंथ काय असते? की नंबर ऑफ रिफर्स टू द नंबर ऑफ आयटम्स इन अ प्रोडक्ट मिक्स. म्हणजे प्रोडक्ट मिक्स मध्ये किती आयटम्स आहे, दिस इज लेंथ. आणि डेप्थ काय असते? की डेप्थ म्हणजे हाऊ मेनी व्हेरियंट्स आर ऑफर्ड बाय ईच प्रोडक्ट इन द लाईन. म्हणजे एका प्रोडक्टचे किती आयटम्स ऑफर केले जाते, इथे ही डेप्थ झाली. आणि कन्सिस्टन्सी म्हणजे काय? की हाऊ क्लोजली रिलेटेड व्हेरियस प्रोडक्ट्स लाईन्स आर इन द एंड यूज प्रोडक्शन रिक्वायरमेंट्स, डिस्ट्रीब्युशन चॅनल्स और सम अदर वे. म्हणजे एक दुसऱ्याशी कसा संबंध आहे हे येईल आपल्या कन्सिस्टन्सी मध्ये. आता लेंथ, विड्थ आणि डेप्थ हे तिन्ही समजा बऱ्याचदा लोकांना कन्फ्युजन होतं. आता याचं मी एक तुम्हाला एकदम आयडिया सांगतो की जिनी आपण हे लक्षात ठेवू शकतो. मी काय करतोय ते आपल्याला कळेलच. हा एक डब्ल्यू आहे. अरे कुठे गेला? हा आपल्याला डब्ल्यू आहे. तर या डब्ल्यू मध्ये एवढा जो पोर्शन आहे हा काय आहे? आपला विड्थ. डब्ल्यू आपण डब्ल्यू ची स्पेलिंग विड्थ, डब्ल्यू पासून विड्थ आपण डब्ल्यू पासून सुरू करतो की नाही. तर विड्थ जो ब्रॉड पोर्शन आहे तो विड्थ. आणि याच्यात ज्या व्हर्टिकल लाईन्स आहे दीज आर प्रोडक्ट लाईन्स. आणि इथे जे आयटम्स ऑफर येतील ए बी सी, तर हे काय होईल आपले? दिस विल बी अवर डेप्थ. आता याचं एक एक्झाम्पल सांगतो मी, ज्यांनी आपल्याला हे बऱ्याच वेळ लक्षात राहील. फॉर एक्झाम्पल आपण रेस्टॉरंट मध्ये जातो किंवा जेवायला जातो कुठे, तर इथे काय होतं?
की इथे तुमचे जे आहे, एकदा परत आपण बनवू. हा आपला रेस्टॉरंट आहे आणि ही जी लाईन आहे इथे सगळे नॉनव्हेज गोष्टी मिळते. हा, मग ही जी लाईन आहे इथे आपल्याला सगळ्या व्हेज गोष्टी मिळते आणि जी मधली जी लाईन आहे या डब्ल्यू ची इथे आपल्याला सगळे स्वीट किंवा अँड ब्रेवरेजेस असं भेटत. अरे यार, पेन टॅब यार कशाला त्रास देतोय. ठीक आहे, मी ओरली सांगतो कारण हा पेन टॅब थोडा त्रास देऊन राहिला. तर याच्यात काय होतं की जो आपले जे आयटम्स आहे याच्या हिशोबाने ही आपली नॉनव्हेजची लाईन होती, मग ही आपली व्हेजची लाईन होती आणि ही जी सेंट्रल आहे ही सेंट्रल आपली स्नॅक्स आणि बेवरेज, स्वीट्स अँड बेवरेजेसची लाईन होती. तर या ज्या रेस्टॉरंटमध्ये आपल्या 3 लाईन्स झाल्या तर हे रेस्टॉरंट काय आहे, विड्थ आहे. ठीक आहे, कारण इथे फूड प्रोडक्ट्स ऑफर केले जाते. आता आपले जे व्हेज आहे, व्हेज मध्ये आपले जे प्रोडक्ट्स येतील तर व्हेजची एक आपली प्रोडक्ट लाईन आहे, मग एक नॉनव्हेजची प्रोडक्ट लाईन आहे आणि एक तिसरी काय, स्नॅक्स. खाणं पिणं झाल्यावर काही गोडही पाहिजे की नाही, की नुसतं खाणं पिणं करून निघून जाल तुम्ही. गोड पाहिजे ना, खाण्यानंतर गोडच नाही खाल्लं तर मग काय खाण्याचा अर्थ आहे. तर हे स्वीट्स अँड बेवरेजेसची लाईन आहे. ठीक आहे, आता इथे जो आपण प्रोडक्ट, इथे जे आपले आयटम्स येतील 1 2 3, फॉर एक्झाम्पल इथे आपली प्रिय भाजी पनीर, मग इथे आपला वांग्याचं भरीत, मग तसंच असे एक करी, चिकन करी, असे जे गोष्टी येतील तर हेच काय आहे, हे आपले इथे जे आपले आयटम झाले जसं पनीरची भाजी, वांग्याचं भरीत किंवा बेसन वगैरे जे आयटम्स आहे हे सगळे व्हेज गोष्टी आहे. आणि एक जे आहे किंवा चिकन आहे किंवा अजून आईस्क्रीम धरू आपण, श्रीखंड धरू, हे आपल्या मधल्या लाईनचे आयटम्स आहे. तिथे जागा नाही आहे म्हणून सांगून राहिलो. तर हे आपले काय झाले, हे डेप्थ झालं. ठीक आहे, आय होप आता तुम्हाला प्रोडक्ट लाईन, प्रोडक्ट विड्थ आणि प्रोडक्ट डेप्थ मध्ये कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे, आता हा आजचा क्वेश्चन आहे आणि हा मी आपल्याला होमवर्क देतो. क्वेश्चन मी एक्सप्लेन, आपण याला वाचावं आणि याचं उत्तर कमेंट सेक्शन मध्ये द्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू आपण नंतर नेक्स्ट सेशन मध्ये. तोपर्यंत बाय.